नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 78, 18 मार्च. यजमान. व्यवहारात यजमान हा शब्द सहज वापरत असतो. एखाद्या व्यक्तीने काही धार्मिक कार्यक्रम ठेवला तर त्यास यजमान म्हणतात. कोणतीही स्त्री आपल्या पतीला यजमान म्हणते. थोडक्यात एखाद्या घराचा मालक त्याला यजमान म्हणलं जातं. पंढरपुरात तर वारकरी उतरवून घ्यायची जी प्रथा आहे त्या प्रथेलाही यजमान कृत्य असं म्हणतात. म्हणजे हा शब्द किती सहज आणि सवंगपणे वापरतो आपण, कारण त्याच्या अर्थाकडं, त्याच्या अर्थाच्या व्यापकतेकडं आपण लक्षही देत नाही. इतर वेळे नेमकेपणाने वापरणारी शब्द, त्याचा आग्रह धरणारी एक माझी मैत्रीण, ती एकदा सहज म्हणाली की यजमान, स्वतःच्या मिस्टरांबद्दल बोलली. मग तिला मी थोडं हटकलं. तू यजमान का म्हणतेस, ते आले नाहीत पंढरपूरच्या वारीला असं तिने सांगितलं. ते असं का म्हणतेस? त्यावरती म्हणली, अगं मी माझ्या नवऱ्याबद्दल म्हणते असं आणि यजमान म्हणू नको असं काय म्हणतेस, हे काय बोलणं? तर म्हणलं जरा शांतपणे घे, मी काही असं यजमान तुझे नाहीत किंवा असं ढोबळ अर्थाचं बोलत नाही आहे. मी काय बोलते इकडं लक्ष दे. तुझ्या नवऱ्याने कधी यज्ञ केला आहे का? लांब लांबपर्यंत त्याचा यज्ञाशी संबंध आहे का? मग जो यजन करतो तो यजमान असा शब्द ऋग्वेदाने जो केला सांगितलेला आहे, तो यजमान शब्द पूर्वी घरोघरी यज्ञ चालत होते. ते कृत्य करणारे घरातले घरमालक होते, म्हणून त्यांच्यासाठी हा शब्द वापरात आणलेला आहे. आजकाल यज्ञ करत नाही, यजन कुणी करत नाही, पण म्हणताना मात्र आपण यजमान हा शब्द फक्त ठेवलो आहे. म्हणून मी तुझे मिस्टर, नुसतं तू माझे पती आहेत म्हणून त्याचाही संबंध येतोच, पण यजमान हा शब्द नवऱ्याला तू वापरू नको. तिला पहिल्यांदा राग आला. मग ज्यावेळी मी हे सगळं सांगितलं त्यावेळेस ती म्हणली, हे असं काय बोलते, मग मी काय त्याला माणूस म्हणू का काय म्हणायचं काय म्हणली. मनुष्य प्राणी. मी पण शांतच राहिले. पण त्यांच्या अर्थाच्या पवित्र कृतीची सगळी कल्पना आली. ती शेवटी एक विचारी आणि सुशिक्षित ती होती. तिने तिला चूक समजली. तिने त्याचा उहापोह केला. हळूहळू अग्निहोत्र चालू झालं. पुढं काही दिवसांनी ज्यावेळेस ती भेटली त्यावेळेस ती म्हणाली की तिने हे सांगितलं की यजमान पण आलेत. आणि मग म्हणली की ते कधीतरी तरी यज्ञ करतात ग, मी नसले की अग्निहोत्र करतात. आणि मग हसायला लागली की हा एक विनोदाचा भाग सोडला तरी यजमान म्हणायचेच नाही असं नाही, पण का म्हणायचे याचा अर्थ आपल्या ज्या प्रत्येक शब्दाला किती होता हे विचारात यावं म्हणून सांगितलं. मी अग्निहोत्र प्रत्येकाने जर केलं तर घरोघरी यजमान बायकांना म्हणायला सहज येईल, तर घरोघरी ते चालू व्हावं असं मी आग्रह धरते. आणि तसं म्हणलं तर नवरा बायकोतल्या बायको, पत्नी हा शब्दसुद्धा यज्ञाशी संलग्न आहे. कारण पाणिनी व्याकरणानुसार पतोर्नु यज्ञ संयोगे, म्हणजे पत्नीचा उल्लेख असा केलेला आहे की पतीच्या यज्ञात सहभागी होणारी ती स्त्री असा उल्लेख आहे. एवढ्या विस्तृत अर्थ त्याच्यात सांगितला आहे. म्हणूनच आता घरोघरी नित्य यज्ञ जर चालू झाले तर पत्नीही म्हणू शकतो, यजमानही म्हणू शकतो, सर्वच म्हणता येतील. पण हे शब्द जे बोलीभाषेतले आहेत ते सुद्धा यज्ञाशी किती संलग्न आहेत, त्याचा संबंध आहे हे जाणवण्यासाठी म्हणून मी मुद्दामून विषय घेतला. धन्य शब्द समृद्धी आणि धन्य तिचा विस्तृत आयाम. नमस्कार.